माझे नाव करण सिंह असून मी स्टोरीज मराठीचा लेखक आहे। ही कथा माझ्या कोचिंग क्लासमधील एका मैत्रिणीची आहे। मी नीट परीक्षेच्या तयारीसाठी एका प्रसिद्ध कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला होता। तिथे पहिल्याच दिवशी माझी भेट नम्रताशी, नाव बदललेले आहे, झाली। ती अत्यंत देखणी आणि आकर्षक होती। तिला पाहताच मी तिच्या प्रेमात पडलो। सुरुवातीचे काही दिवस मी फक्त तिला पाहण्यातच घालवले, ज्यामुळे माझे अभ्यासातही लक्ष लागेना। काही दिवसांनी मी अभ्यासाच्या बहाण्याने वर्गातील मुला-मुलींचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला। आमच्या क्लासच्या टॉपर मुलीला मी ॲडमिन केले, जेणेकरून ती सर्व मुलींना त्यात सामील करेल। त्याद्वारे मला नम्रताचा नंबर मिळाला आणि आमच्यात मेसेजवर बोलणे सुरू झाले। लवकरच आमची घट्ट मैत्री झाली। एकदा तिने विश्वासाने सांगितले की तिचा जुना प्रियकर तिला सोडून गेला आहे। त्यानंतर आमच्यातील जवळीक अधिक वाढली। आम्ही एकमेकांना आपल्या आवडीनिवडी सांगू लागलो। एका दिवशी मी तिला मनातील भावना बोलून दाखवल्या आणि तिनेही मोठ्या आनंदाने आय लव्ह यू म्हणत प्रतिसाद दिला। आता आम्ही क्लासमध्ये एकत्र बसू लागलो। आमचे एकमेकांवर असणारे प्रेम क्लासमध्ये चर्चेचा विषय ठरले। यामुळे नम्रता थोडी अस्वस्थ झाली आणि तिने माझ्याशी बोलणे कमी केले। हळूहळू आमच्यात दुरावा निर्माण झाला आणि बोलणे जवळजवळ बंद झाले। एक दिवस मी अभ्यासासाठी कोचिंग क्लासच्या लायब्ररीत गेलो। तिथे सहसा कोणी नसायचे। तिथे गेल्यावर मला एक धक्कादायक दृश्य दिसले। नम्रता तिथे शुभम नावाच्या एका मुलासोबत अत्यंत खाजगी अवस्थेत होती। ते दोघे एकमेकांच्या मिठीत होते आणि त्यांच्यात शारीरिक जवळीक सुरू होती। मी दुरूनच हे सर्व पाहिले। शुभम तिला स्पर्श करत होता आणि त्यांच्यात प्रणय सुरू होता। पण थोड्या वेळाने शुभम तिथून निघून गेला आणि नम्रता तिथेच बसून राहिली। दुसऱ्या दिवशी मी पुन्हा लायब्ररीत गेलो तेव्हा ती एकटीच होती। मी तिला विचारले, काल शुभम आला होता का? ती सुरुवातीला नकार देऊ लागली, पण जेव्हा मी सांगितले की मी तुम्हा दोघांना अत्यंत जवळ येताना पाहिले आहे, तेव्हा ती घाबरली। ती मला विनवणी करू लागली की हे कोणालाही सांगू नकोस। मी तिला म्हणालो, मी कोणालाही काही सांगणार नाही, पण मला हे सांग की तुला माझ्यापेक्षा तो जास्त जवळचा वाटला का? तिने कबूल केले की तिला शारीरिक सुखाची ओढ होती, पण शुभम तिला पूर्णपणे समाधान देऊ शकला नाही। मी तिला प्रेमाने जवळ घेतले आणि विचारले की आपण पुन्हा एकत्र येऊ शकतो का? ती सुरुवातीला कचरली, पण नंतर तिने लायब्ररीचा दरवाजा बंद करण्यास सांगितले। मी दार लावून घेतले आणि आम्ही एकमेकांच्या मिठीत शिरलो। मी तिचे कपडे काढले आणि आम्ही पूर्णपणे विवस्त्र झालो। तिचे सौंदर्य पाहून मी भारावून गेलो होतो। आम्ही एकमेकांना दीर्घकाळ चुंबन दिले। मी तिच्या शरीराच्या प्रत्येक भागाचा प्रेमाने आस्वाद घेतला। आमच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले। तो अनुभव आम्हा दोघांसाठीही खूप सुखावह होता। आम्ही सुमारे अर्धा तास एकमेकांच्या सहवासात होतो। तिलाही माझ्यासोबत खूप आनंद मिळाला। त्यानंतर आम्ही काही वेळ तिथेच शांत पडून राहिलो। लायब्ररीतील त्या पहिल्या भेटीनंतर आमच्यातील नातं पूर्णपणे बदललं होतं। आता आम्ही फक्त क्लासमधील मित्र नव्हतो, तर एकमेकांच्या गरजा आणि गुपितं ओळखून होतो। नम्रता आता माझ्याशी पूर्वीपेक्षा जास्त मोकळेपणाने वागू लागली होती। एके दिवशी क्लास संपल्यानंतर तिने मला मेसेज केला, आज लायब्ररीच्या वरच्या मजल्यावरच्या जुन्या सेक्शनमध्ये ये, तिथे जास्त कोणाचं लक्ष नसतं। मी तिथे पोहोचलो तेव्हा ती आधीच एका कोपऱ्यात बसली होती। तिने निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता, ज्यामध्ये ती अत्यंत मादक दिसत होती। मला पाहताच तिने एक खोडकर स्मितहास्य दिलं। आम्ही बोलायला सुरुवात केली, पण शब्दांपेक्षा आमच्या नजराच जास्त संवाद साधत होत्या। मी तिचा हात हातात घेतला आणि तिला हळूच माझ्याकडे ओढलं। तिनेही कोणताही विरोध न करता माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं। शुभमचं काय झालं? मी कुतूहलाने विचारलं। तो फक्त एका दिवसाची चूक होती, ती म्हणाली, पण तुझ्यासोबत मला जे सुख मिळतं ते शब्दांत सांगणं कठीण आहे। मी तिचे केस बाजूला केले आणि तिच्या मानेवर हळूच चुंबन घेतलं। ती शहारली। तिने माझे ओठ स्वतःच्या ओठांकडे ओढले आणि आम्ही पुन्हा एकदा त्या प्रेमाच्या विश्वात हरवून गेलो। यावेळी आमचा प्रणय अधिक उत्कट होता। एकमेकांच्या शरीराचा स्पर्श आम्हाला वेड लावत होता। त्या जुन्या पुस्तकांच्या सुगंधात आणि एकांतात आम्ही पुन्हा एकदा एकरूप झालो। तिने माझ्या कानात कुजबुजले, आज मला अजिबात घाई नाहीये। पुढचे 2 तास आम्ही फक्त एकमेकांसाठी होतो। लायब्ररीतील तो कोपरा आमच्या प्रेमाचा साक्षीदार बनला होता। जेव्हा आम्ही तिथून बाहेर पडलो तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं, पण आम्हाला माहीत नव्हतं की कोणीतरी आमच्यावर लक्ष ठेवून होतं। संध्याकाळी आम्ही लायब्ररीतून बाहेर पडलो। जाताना तिने मिश्किलपणे हसून विचारले की आपण पुन्हा कधी भेटणार? मी म्हणालो, जेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा। कधी संधी मिळते तेव्हा आम्ही लायब्ररीत भेटतो आणि एकमेकांसोबत एकांतात वेळ घालवतो।